बोल आई. अरे कुठं आहेस बाबा तू? हा, आधीच घरात एवढं टेन्शन आहे समध्यांना, त्यात रातच्याला घरला भी आला नाही तू. आहेस कुठं बाबा? सॉरी आई, मी काल पंडितकडे झोपलो होतो. वाटलंच होतं आम्हाला, पण निदान फोन तरी करायचा, आम्हाला काहीतरी कळवायचं तरी. नुसतं आमच्या जीवाला घोर लावता तुम्ही. सॉरी, मी निघालोच आहे घरी यायला. आता या घरलाच या, इकडं तिकडं हुंदडत बसू नका. ठेवू? आई, हा, एक सांगायचं होतं. आता आणखीन टेन्शन देऊ नका आम्हाला. नाही, उलट दादासाहेबांचं टेन्शन जाईल असा डिसिजन घेतलाय मी. म्हणजे आर्याशी लग्न करायला तयार आहे मी. अमोघ, खरं सांगतायसा? लई चांगलं केलं बघा. ये आता लवकर घरला ये. आम्हाला वाटलंच होतं आमचं पोरगं बी आमच्यासारखाच घरच्यांचा आधी विचार करणार म्हणून. लई बेस झालं या. लवकर घरला या, घरला आलात की बोलू. हो आई. आला का लाईनीवर? होय. बरं, आता काही कमी जास्त बोलू नका त्याला. तयार झालाय तो, समजा तुमच्या मनासारखंच होणार आहे बघा. नाही नाही, आमच्या म्हणण्याप्रमाणे नाही, गुरुजींच्या म्हणण्याप्रमाणे झालंय. तुम्ही आता लग्नाच्या तयारीला लागा. हेच काही सुधारणा झालंय आम्हाला. 2 दिवसावर लगीन आलंय आणि ते बी वाड्यावर. कसं काय म्हणजे? हा, थाटामाटात करायचं नाहीये लगीन, पण गुरुजींनी जसं सांगितलंय त्याप्रमाणे विधी अनुसार हे लगीन होईल. हे लगीन झालं तरच ती पोरगी बंधनात अडकून राहील, ध्यानात ठेवा. समद खरंय हो. तर आम्हाला असं वाटत होतं आपलं एकुलते एक पोरग आहे, समजा गावानं बघावं असं लगीन करावं पोराचं. हे तर समजा विपरीतच घडतंय. आणि जी पोरगी सून म्हणून घरात आणायची ती तर चळता निखारा आहे हो पदरातला. अहो सरकार, त्या निखाऱ्यानं घर पेटू नये म्हणूनच तर तिला पदरात बांधून ठेवायचं. खरे, अमुक तर लग्नाला तयार झाला, आम्हाला त्याचीच काळजी होती. पण त्या पोरीचं काय? ते काय नाही म्हणते, होईल तयार. पंडित दादा नाही म्हणाला होता ना हा लग्न करायला. मोठ्या तोंडाने सांगून गेला होता की मी तुझ्या भावाला सुखरूप सोडून आणतो, पण हे लग्न नको. मग आता? हो, मी म्हटलं होतं तसा प्रयत्नही केला होता, पण नाही शक्य झालं. शक्य झालं नाही की करायचं नव्हतं? तुम्ही सगळ्यांना दाखवता एक आणि करता वेगळं. त्यात फक्त माझ्या आणि माझ्या भावाच्या जीवाचा खेळ होतोय, तोही विनाकारण. चूक तुझ्या त्या इन्स्पेक्टर भावाची आहे आणि आम्ही फक्त ती दाखवली म्हणून आमच्या जीवावर उठलाय. सरळ सांगायचं ना, तुझ्या त्या इन्स्पेक्टर भावाचा गुन्हा लपवायचा म्हणून हा सगळा खटाटोप. सरळ जीव घ्यायचा होता आमचा, अशी चिटिंग करायची काहीच गरज नव्हती. ऐकलंस ना? ऐकलंस ना काय बोलतेय ते? मी चिटिंग करतोय? मी चिटिंग करतोय? आतापर्यंत तुला वाचवलं, तुझ्या त्या भावाला वाचवतोय आणि मी चिटिंग करतो असं म्हण. ही चिटिंग नाही तर काय? संगीतला सुखरूप सोडवणं आणि आपलं लग्न याचा काय संबंध आहे? मला एक तरी कारण दे की जे पटेल मला. हे बघ, तुला जे समजायचं आहे ते समज. ऑलरेडी माझं डोकं फिरलंय. मी सुद्धा जबरदस्तीने या लग्नाला तयार झालोय आणि तुला जर हे मान्य नसेल तर तसं दादासाहेबांशी जाऊन बोल आणि दोघं मिळून काय तो गोंधळ घाला. अमोघ, हे बघा, ताई शांतो, हे बघ, सगळ्यात आधी तू आणि आम्ही एकमेकांवर आरोप करणं बंद कर. ऐक माझं, ऐकून घे. ताई कसं असतं, ज्याची त्याची दुखणी ज्याला त्यालाच कळतात ग.
कोणाला कुठं चिमटा बसतोय, कुठं कुठं दुखतंय, कुठं खुपतंय, हे ज्याला त्यालाच कळतं ताई. आम्यानं कोणत्या परिस्थितीत हा निर्णय घेतलाय माहितीये मला. तुझ्याशी लग्न न करता संकेतला सोडवायचा प्रामाणिक प्रयत्नच केला ताई आम्यानं. खरंच विश्वास ठेव माझ्यावर. पण कसं असतं सांगू ताई, आपल्याला मस्त माहिती असतं ग का हे असं घडणार आहे, मग हे असं होणार आहे, मग मी असं करणार आहे. आपण सगळं ठरवून बसतो. पण ताई, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. तुझी या नाम्याची गाठ नियतीने बांधली आहे ताई. वय, तुझ्या नाम्याची गाठ नियतीनं बांधली असं समज आणि लग्नाला हो म्हणताय. ऐक माझं. नाही, नाही पटत आहे मला हे सगळं. गुरुजी, उद्याचाच मुहूर्त ठरवतोय. जसं ठरलंय तसं करायचं. एक गोष्ट इकडे नाही, एक गोष्ट तिकडे नाही. लग्नाला मी प्रत्यक्ष हजर नसणार आहे. पण अप्रत्यक्षपणे तुम्ही कायमच आमच्या बरोबर असता. फक्त आशीर्वाद असू द्या आणि तुम्ही जसं सांगितलंय तसंच करतो. हे लग्न आपण कशासाठी घडवून आणलंय माहितीये ना? ते कायम ध्यानात ठेवायचं. काळूबाईनं सोडलेलं हे हत्यार, त्याला कायमचं निकामी करायचं. जे गुरुजी, धूळ घेतो पायाची. काय म्हणले गुरुजी? नाही म्हणजे समजा व्यवस्थित होईल म्हणले ना? वय, काळूबाईपासून आपल्याला जो धोका निर्माण झाला होता तो ह्या लग्नामुळे टळल. बरं झालं, तसंच होऊन दे. आता ते झुंभर पडल्यापासून माझ्या जीवाला वेगळाच घोर लागून राहिलाय. हॅलो, उद्या सकाळी लगीन आहे, तयार राहा. आधी माझ्या संकेतला सोडा आणि मग लग्न वगैरे. हे बघ, तुला नीट ठाव आहे, हे लगीन झाल्याशिवाय तुझा भाऊ सुटणार नाही. माझं लग्न झाल्यानंतर माझ्या संकेतला सोडाल याची काय गॅरंटी आहे? ते काही नाही, आधी संकेतला सोडा. ठीक आहे. काय झालं ताई? काही नाही, मी त्यांना म्हणाले आधी संकेतला सोडा आणि मग लग्न. मान्य केलं त्यांनी. काय दादासाहेबांनी मान्य केलं? काहीतरी घोळ आहे, काहीतरी घोळ आहे ताई. नाही 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 ताई, एवढं रामायण झाल्यावरती ते असे सहजासहजी नाही सोडायचे संकेतला. काहीतरी घोळ आहे. संकेत? संकेत? दादा, संकेतला किती मारलंय त्या लोकांनी. संकेत, का मारताय तुम्ही संकेतला? का मारताय? एवढं रामायण झालं तरी सुद्धा विचारतेस रामाची सीता कोण म्हणून? ठाव आहे ना का मारतोय?
हे बघा, मी मी पाया पडते तुमच्या, पण प्लीज असं करू नका. लग्नाला तयार आहे मी. आता कसं? आधीच हो म्हणाली असतीस तर तुझ्या भावाला मार खावा लागला नसता. आता एक गोष्ट ध्यानात ठेव, याच्या पुढे सगळ्या गोष्टी गपगुमान करायच्या, नाहीतर नाही नाही, प्लीज प्लीज त्याला काही करू नका. तुम्ही म्हणाल तसं वागते मी, पण आता पण काय? लग्न लागल्यानंतर लगेच संकेतला सोडायचं, एवढा तरी शब्द द्या मला. आधी लगीन, उद्या वाड्यावर यायचं. ताई, मारुती राया, तूच बघ रे बाबा आता काय करायचंय. ताई, ताई बास झाला आता, जेवून घे बरं थोडं. ताई, सकाळपासून काही खाल्लं नाहीस तू, खाऊन घे. आता तू तुझ्या पंडित दादाचं ऐकणार नाही. घे की ग जेवून, बास झालं ना, नको ना रडू. रडू नको तर काय करू? आई बाबांशी खोटं बोलून या मावळ खेळला आले, त्याची शिक्षा भोगते आता. काय करून बसले मी हे? लग्नाला हो म्हटलंय, हे असं असतं का रे लग्न? सगळं सगळं खूप भयंकर आहे. झालं? इतक्यात हार मानलीस? अगं ताई, संकट असू दे की, केवढी यायची तेवढी येऊ दे, पण आपण आहोत ना, आपण लढू की. ताई, सीतामाईनं तुझ्यासारखा विचार केला असता आणि हार मानली असती तर लंकेचं दहन झालं असतं का ग? अगं तिथं अशोकवनात तिच्या पुढ्यात राक्षसी ताकद होती, तरी तिने हार मानली नाही. इथं तुझ्यासाठी तुझा हा पंडित दादा कायम उभा आहे, खंबीरपणे उभा आहे, तरी तू अशी हार मानणार नाही. ताई, तू असा विचार करून जर हार मानलीस ना, तर ही तुझ्या एकटीची हार नाही राहणार, आमच्या सगळ्यांची हार होईल. तुझी हार ती माझी हार. वय, तुझी हार ती तुझ्या भावाची संकेतची हार. तुझी हार ती आई काळूबाईवर असलेल्या तुझ्या भक्तीची हार. होय, मला विचारशील ना ग, तर मला कधीच तुला हारलेलं नाही पाहायचं. ताई, मला तुला कायम जिंकलेलं बघायचं. मी काय ग, तू हा असा विचार केलास तर त्या संकेतचं काय होईल? त्यानं कुठं जायचं? आता मी संकेतला सुखरूप आईबाबांच्या हवाली करेल. आता मी तेव्हाच जिंकेन जेव्हा संकेतला सुखरूप वाचवेन.
दोघं आहोत ना मी, मग एकच ताट ठेवलंस तू? अविनाश, असंही आपण काही खातो का रे? ठीक आहे. गोड आहे. बर्फी, आनंदाची बातमी आहे ना माझ्याकडे. तुझ्या आनंदाची बातमीत रस नाहीये मला. असं कसं होईल अविनाश पुरोहित? ते किती दिवस राहायचंय, महिने राहायचे, वर्ष राहायचे, किती माहित नाही ना. खावं लागेल, अंगात ताकद येईल म्हणून अंडे हे सगळं. ती घे, नाहीतर मला शरण ये. आमच्या दोघांचा इथे जीव गेला ना तरी तुला शरण नाही येणार आले. होऊच शकत नाहीस. आज उद्या परवा कधी तरी तुला मला शरण घ्यावंच लागणार आहे. जशी तुझी मुलगी आली, तिचं मी कल्याण करणार आहे. उद्या तिचं लग्न लावून देणार आहे मी. लग्न? आर्याचं लग्न? त्याची ही मिठाई. आता मी लग्न कुणाशी लावून देणार आहे, का लावून देणार आहे, याचा विचार करत बसतो. तुला वाजंत्रीचा आवाज इथपर्यंत येईलच. सिद्ध आहे मी, स्वयंसिद्ध. कुणाशी लग्न लावणार आहेस तू? अविनाश, 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 आर्याचं लग्न? हे इथं कोणी ठेवलंय? त्यांना सांगायचं. खाली ठेवायला सांगितलं होतं ना? हो, माफ करा. येऊन जा खाली. हो. हाव आईसाहेब, कशा पायी एवढी चिडचिड करताय? नाही म्हणजे मारून मुतकून का होईना, शेवटी लगीन आहे हो, आणि ते बी तुमच्या एकुलत्या एक पोराचं लगीन. नाही म्हणजे जरा दागदागिने घातले असते तर जरा बरं. तुम्ही वरमाय आहे ना म्हणून. तर माझ्या पोराच्या लग्नाचा आनंद आहे का कोणाला? माझ्या पोराच्या गळ्यात ती धोंड बांधतायत ही मंडळी. समद्यांच्या जीवासाठी माझ्या पोराच्या सुखाचा बळी देत आहेत. वय खरं आहे. आणि तरी बी मिरवायचंय तुम्हाला अजून. नाही म्हणजे हे समज जरा विचित्रच आहे. आधी त्या पोरीच्या जीवावर उठले होते आणि आता तिच्याशी सामोगचं लग्न लावून देत आहे. अगं, काळूबाईनेच पाठवले तिला असं समद्यांचं म्हणणं आहे. तरीच सुतकी चेहरे करून लगीन लावून देत आहेत समधे. तर माझं मन सांगतंय काळूबाई या पोरीच्या रूपानंच धडा शिकवणार समधे असणे. यांनी किती बी तोंड पाडली असली तरी मला हे समज शुभच वाटतंय. अगदी मनातलं बोललीस बघ. लय वर्षांनी मला बी वाटतंय देवीची पावलं जणू उमरा ओलांडून आत येत आहेत. चल. समधी गेली असती. चला. होय, चल. म्हणजे गुरुजींचं ऐकायच पाहिजे आपल्याला. लग्न करणं भागच होतं. पण दादासाहेब संधी हुकली ना. ते आपले बबनराव देशमुख पालकमंत्री. नाही ठाव आहे आम्हाला. अमोकसाठी त्यांच्या पोरीचा विचार होता नाही का तुमच्या मनामध्ये? होय, आणि चांगलं जुळवून आणलं होतं. त्यांच्याशी जर सोयरीक झाली असतं ना बरं झालं असतं. हां, गावामध्ये आपलं वजन बी वाढलं असतं
आणि कसं आहे सगळी कामं वाटून घेतली असते. साहेब, इथे आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. सर सलामत तर पगडी 50. हा वय या. अरे वा चिरंजीव, भारी दिसतंय की. थँक्यू पप्पा. झक्कास. थँक्यू दादासाहेब. आता आमचं जे काय आहे ते सगळं तुमचंच. दादासाहेब, ते विराट गुरुजी लगीन लागल्यानंतर येणार. ठीक आहे. चल 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 दादासाहेब. पोरीच्या भावाचा नीट बंदोबस्त लावलाय ना? अहो, डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवलंय. नरड जाऊन धरले त्या पोराचं तर. नीट लक्ष ठेवा, निसटता कामा नये. होय दादासाहेब. चल. कुठं आहे कुठं ते? दादासाहेब इकडंच आहे. तुम्ही सांगितलेलं काम मी केलंय, पण इकडं आणायची गरज नव्हती. आहे, गरज आहे. हे लगीन झालं पाहिजे. या पोरीचा भरोसा नाही. आगाऊपणा करायला लागली तर कंट्रोल नको का आपल्या हातात? हा दादासाहेब, करेक्ट बोलला. कंट्रोल एकदम दाबून ठेवलंय. हे बघा तिकडं. शाबास फौजदार. मारुती राया, राजी खुशीनं नाही बांधत आहेत हे दोघं बी ही गाठ. तरी बी आज ही लग्न गाठ पक्की होणार. पण नेमकं काय हाय तरी काय तुझ्या मनात? नाही, काहीतरी चांगलंच असणार म्हणा. त्याशिवाय हे घडणार नाही. या दोघांचं बी भलं कर र बाबा. चल फोन सही. तू मुंबईला पोचल्याचा फोन का नाही केलाय सई? काल रात्रीपासून तुझा फोनच लागत नाहीये. मला काळजी वाटते खूप. पोचलीस ना तू सुखरूप? सई, मला तुला या लग्नाबद्दल सांगायचं आहे. तुला अंधारात ठेवून मी हे लग्न नाही करू शकत. मनावर दगड ठेवून तयार झालोय मी या लग्नाला. आय होप तू समजून घेशील. तुझा फोन का लागत नाहीये? पण काय करू कळत नाही. तुला सांगितल्याशिवाय मी बोल्यावर नाही उभा राहू शकत. नाही लागत आहे फोन. तू तरी का करत नाहीयेस मला फोन? लक्षण ठीक दिसत नाहीये यांचं. तयारी बी केली नाही अजून. अमुक भाऊजी,
तुम्ही तयारी नाही केलीत अजून? नाही म्हणजे बरोबरच आहे म्हणा तुमचं की तुमच्या मनाच्या विरोधातच लग्न होतं हे. साहजिकच आहे. तुमच्यासारखा एवढा हुशार मुलगा कुणीतरी असेलच की मनात, आणि तिला सोडून तुम्हाला ह्या पोरीशी लगीन करायला लागतं. नाही, असं काही नाहीये. मला फक्त अशा पद्धतीने लग्न करायचं नव्हतं इतकंच. जरा बी मनात नाही का तुमच्या ही मुलगी? माझ्या पसंतीपेक्षा घराचं हित महत्वाचं. चला, यांना बी ही पोरगी पसंत नाही. तिला कायमच खालमानेनं राहावं लागणार, म्हणजे माझा घरातला मान हलणार नाही. होय. समधी बाहेर वाट बघतायत, तयारीला लाग. पंडित दादा थांब ना. आर्या, हे आर्या. मला कळतंय ताई, पर त्यांचं आत न येणं आपल्या आणि त्यांच्या भल्याचं आहे. ऐक माझं, ही लोक त्यांचं काय करतील सांगता येत नाही ग. संकेत इथेच कुठेतरी आहे असं का वाटतंय मला.